पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। कॉमन गर्लफ्रेंडच्या वादातून एका तरुणाला बेसबॉल स्टिकने मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना गोखलेनगर परिसरात उघडकीस आली। या प्रकरणी 3 आरोपींना नवी मुंबईतून अटक करण्यात आली असून हल्लेखोर मृत तरुणाचे जवळचे मित्र असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं। हर्ष मच्छिंद्र जाधव वय वर्ष 23 असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणात अभिषेक पवार, प्रथमेश धोत्रे आणि मारुती देवकर या तिघांना अटक करण्यात आली आहे। हर्ष आणि आरोपी मित्र आहेत। त्यांच्यामध्ये गेल्या 6 महिन्यापासून एका तरुणीसोबतच्या प्रेम संबंधावरून वाद सुरू होता। त्यातून 2 दिवसापूर्वी हर्षने मद्यधुंद अवस्थेत आरोपीपैकी एका मित्राच्या घरी जाऊन गोंधळ घातला होता। त्याचा सूड घेण्यासाठी आरोपीने हर्षचा खून करण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। गंभीर जखमी हर्षला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। चतुर्शृंगी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत। तसेच घरगुती कारणावरून शारीरिक व मानसिक त्रास देऊन ओढणीने गळा बांधून पत्नीचा खून केल्याचा प्रकार समोर आलाय। ही घटना पुणे-सातारा महामार्गावरील कोंढणपूर फाट्याजवळ आरवी गावच्या हद्दीत गुरुवारी पहाटे घडली। ऋतुजा अक्षय तावरे वय वर्ष 25 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। अक्षय रामदास तावरे वय वर्ष 28 याच्यावर गुन्हा दाखल झाला असून याबाबत अनिकेत दादासाहेब पवार यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेत हा अक्षयचा मेहुणा आहे। अक्षय व पत्नीमध्ये वारंवार घरगुती कारणावरून वाद व्हायचे। राग येऊन अक्षयने पत्नीचा खून केला असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। राजगड पोलीस अधिक तपास करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।